आजची रात्र घराबाहेर. सकाळी उठून हा कांड केला. झोपेमध्येच पाण्याची बॉटल मी गादीवरती सांडली होती. त्यानंतर मी थोडी एक्सरसाइज केली, मंदिरामध्ये जाऊन आली आणि आता विचार केलं होतं की चला काहीतरी यम्मी बनवूया. आणि घरात पोहे तसेही होते. पोहे खाल्ले आणि खाता खाता तोंडसुद्धा भाजलं आहे. डाळ शिजत घातलेली. इकडे बोलली चला कपडे आज सगळे धुवून काढावे, म्हणून मी कपडे धुण्याच्या मागे त्याच्यानंतर मी घर पूर्णपणे स्वच्छ केलं आणि स्वच्छ करून लादीबिदी पुसून झाली होती. गादी बाहेर वाळत घातली होती आणि गरमी एवढी होते. तुमच्या इकडेही गरमी आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की आमच्या इकडे तर खूप जास्त गरमी होत आहे. जेवण झाल्याच्या नंतर माझ्या डोक्यामध्ये एक ट्यूब पेटली का चला आपण काहीतरी करूया. माझ्याजवळ व्हाईट सिमेंट होता आणि माझ्याजवळ एक स्क्रबर पण होता. मी विचार केला याला ब्रश म्हणून यूज करावं आणि व्हाईट सिमेंटला काय बोलतात मला याचं जास्ती नावं नाही माहिती, पण व्हाईट सिमेंट आहे एवढं मला माहिती आहे. मी ट्राय केलं, मला चांगला रिझल्ट वाटला याचा. म्हणून जिथे जिथे माझ्या इथं म्हणजे ते प्लास्टर झालेलं आहे तिथं तिथं मी या सगळ्या गोष्टी टाकत होते. आणि त्याच्यामध्ये इतकं घाण घातलं ना मी का बोलून फायदा नाही. म्हणजे पण तो व्हाईट सिमेंट तसं सांडतही होता, माझी चुकी नाही आहे. याला साफ करता करता माझ्या नाकीनं वाले होते, पण हे मला ठीक वाटलं. म्हणजे वर्थ आहे एवढी मेहनत करण्याचा. आणि त्यानंतर माझ्या डोक्यात अजून एक ट्यूब पेटली की चला असं केलं आहे तर मी खाण्याचा कलर टाकून व्हाईट सिमेंटला हे केलं आणि मला हे रिझल्ट जास्त चांगले वाटले की ठीक आहे. मला बटाटे भाजी खायचे होते. जो आपला पिलर असतो ना त्याच्यानेच मी स्लाईस करते, कारण की सुरीच्या स्लायसेस आहेत ना ते थोड्या जाड होतात. भजी बनली आणि घाई एवढी खाण्याची ना का बोलून फायदा नाही. त्यानंतर मी गेली होती मावत्यांच्या घरी की चला टाईमपास करूया थोडासा. तिच्या घरी थोडाफार टाईमपास केला. घरी आली, हे बॅटर जसंच बनलं आहे ना तसेच लाईट गेली होती. मी कसं बसं टॉर्चवरती सगळं आवरलं आहे आणि त्यानंतर मी यांच्या घरी आली होती. यांचा चायनीजचा प्लॅन होता. मी इथंच थांबली होती कारण की लाईट येणार नव्हती अजूनसुद्धा. म्हणजे मी सकाळी व्हॉइसवर करते, अजूनसुद्धा लाईट आलेली नाही. थँक्यू फॉर वॉचिंग.